आवाज बढ़ाओ। गरिबी मध्ये सिलाची कोई रमाई होती वरच्या तलात राहून मेले तिने पतीला भीमाच्या लेखनीची शायराबाई होती। हॅलो 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 दादा आवाज द्या। हॅलो हॅलो हॅलो
याचा आवाज दे याचा हॅलो हॅलो द्या आवाज द्या कोरस आहे कोरस हॅलो 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 ठीक आहे हॅलो 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 थोडा ट्रबल टाकायच्या मध्ये बस जे गीत माझं रेकॉर्डिंग गीत आहे माता रमाईचा विषय आपल्या समोर सादर करतोय हेलो हेलो हो 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 करुणेची कविता तू करुणेची कविता तू करुणेची कविता तू यशवंत मनोहर लिहितात करुणेची कविता तू मावती नाहीस कविते शब्दांशिवाय मैफिल तू मावती नाही स्वरात ही डोळ्यामधले व्याकुळ सागर मावत नाहीस अश्रूत ही सूर्या बरोबर संसार तुझा चांदणे झाले सागीत ही सूर्या बरोबर संसार तुझा चांदणे झाले आगीत ही ऐका बाबासाहेब परदेशामध्ये आहेत आणि माता रमाई म्हणतात साहेबांना बाबासाहेबांना म्हणतात साहेब तुम्ही परदेशी गेल्याच्या नंतर मला पत्र पाठवा तेव्हा बाबासाहेब गेल्याच्या नंतर पत्र पाठवतात तेव्हा माता रमाईच्या हातामध्ये पत्र पडतं तेव्हा माता रमाई बोलतात साहेब अहो साहेब कारण माता रमाईचं सारं आयुष्य दुःखामध्ये गेलं जीवनामध्ये कधी सुख मिळालं नाही पण त्या माता रमाईच्या पुण्याईने आज आम्ही स्वाभिमानाचं जीवन जगतोय आणि म्हणून सुटबुट कोट आली गळ्याला ताई हो
थोडा बेस कमी करा आणि आवाज द्या यार माझा. सुटबुट कोट आणि गळ्याला टाई, 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 ज्याचा रुबाब राजेशाही, ज्याचा रुबाब राजेशाही, ज्याचा रुबाब राजेशाही, प्रधान पंडित भीम आंबेडकर, प्रधान पंडित भीम आंबेडकर परदेशाला जाई हो, प्रधान पंडित भीम आंबेडकर परदेशाला जाई. पण माता रमाई बोलता साहेब अहो खूप शिकाव जीवाला जपाव, खूप शिकाव जीवाला जपाव, बोल भीमाला रमाई हो, 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 बोल भीमाला रमाई. सुटबुट कोट आणि गळ्याला टाई, सुटबुट कोट आणि गळ्याला टाई, सुटबुट कोट आणि गळ्याला टाई, सुटबुट कोट आणि सुटबुट कोट आणि गळ्याला टाई, ज्याचा रुबाब राजेशाही, ज्याचा रुबाब राजेशाही, ज्याचा रुबाब राजेशाही, प्रधान पंडित भीम आंबेडकर, प्रधान पंडित भीम आंबेडकर परदेशाला जाई हो. माय माऊल्यानो अहो खूप शिकाव, बोलतात माता रमाई काय, खूप शिकाव जीवाला जपाव, बोल भीमाला रमाई हो, 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 बोल भीमाला रमाई. या गीताचे कवी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गायक ललकार बाबू वानखेडे लिहितात काय पहिल्या कडव्यामध्ये आणि माता रमाई बोलतात साहेब
माई मौल्यानो शब्द शब्द ऐकायचा आहे. बॅरिस्टर भीम सुटा बुटा मध्ये बॅरिस्टर भीम सुटा बुटामध्ये बॅरिस्टर भीम सुटा बुटामध्ये हो बॅरिस्टर भीम सुटा बुटामध्ये कीर्ती तयांची गाजे साधी भोळी आई रमाई साधी भोळी आई रमाई अन साधी भोळी अग साधी भोळी आई रमाई लुगड्यामध्ये त्या साजे जीवनात पाहिली ना खोडी रमा भीमाची जीवनात पाहिली ना खोडी रमा भीमाची जीवनात पाहिली ना खोडी रमा भीमाची साखरानी दुधाची गोडी रमा भीमाची हक्काची खातो राहुल पोळी रमा भीमाची पण नेहमीच घरी पुजावे जोडी रमा भीमाची ला 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 रमाई कशी होती साधी भोळी ताई दीपाली ताई साधी भोळी आई रमाई साधी भोळी आई रमाई लुगड्यामध्ये त्या साजे लुगड्यामध्ये त्या साजे लुगड्यामध्ये त्या साजे. पण ती रमाई कशी होती सोनू दादा होती अडाली स्वाभिमानी होती अडाली स्वाभिमानी दलितांची आई हो होती अडाणी स्वाभिमानी दलितांची आई पण साहेब अहो खूप शिकाव जीवाला जपाव बघा खूप शिकाव जीवाला जपाव बोल विवाद रमाई बोल विवाद रमाई विवाल रमाई बोल विवाल रमाई बोल विवाल रमाई. या गीतावर महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका माझ्या मोठी सुद्धा बहीण आहे निशाताई धोंगडे यांच्याकडून मला या गीतावर 200 रुपयाची भेट आहे. तसेच महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका माझी मोठी ताई सुरेल आवाजाची गायिका आहे आणि मी त्यांना सुद्धा फॉलो करतोय. क्या बात आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. माझ्या दोन्ही ताईसाठी दीपाली ताईसाठी सुद्धा आणि माझ्या निशाताईसाठी सुद्धा. कारण मी अगोदर तुम्हाला सांगितले पैसे कोणी देऊ नका माय आहे की नाही. फक्त टाळ्या वाजवा. मला फक्त टाळ्याची गरज आहे. कारण या ठिकाणी माई मौल्या जास्तीत जास्त उपस्थित आहेत म्हणून मी रमाईचं गीत माझं आपल्या समोर सादर करतोय. हे माझं गीत युट्यूबला आहे.
पैसे कोणी देऊ नका आणि पैसे दिल्याशिवाय कोणी जाऊ नका, कारण संगीतकाराला आम्हाला पैसे द्यावं लागते बापू, आहे की नाही? आहे की नाही दादा? त्याच्यासाठी म्हणतो एकदा जोरदार टाळ्या वाजवा आमच्या संगीतासाठी. ये बात आहे, कारण त्या त्यागमूर्ती माता रमाईमुळे आज आम्ही स्वाभिमानाचं जीवन जगतोय दादा. म्हणून बोलतोय कारण कि माँ रमा तेरा दर्जा आसमां से ऊंचा है, माँ रमा तेरा दर्जा, माँ रमा तेरा दर्जा आसमां से ऊंचा है, ममता का हिमालय तेरे कद से नीचा है, ये करोड़ों बच्चे कैसे संभाले होंगे माँ रमा ने अपने आंचल में, कल यही सवाल मैंने मेरी माँ से पूछा है. बघा काय त्याग माता रमाईचा, म्हणून बोलतोय काय माता रमाई म्हणतात साहेब अहो करू नका हो. काय बोलतात रमाई, या 9 कोटी लेकरांची आई, या 9 कोटी लेकरांची महाआई काय बोलते? करू नका हो चिंता माझी, करू नका हो चिंता माझी, करू नका हो चिंता माझी. साहेब माझी चिंता नका करू साहेब, कारण मी आहे ना तुमची अर्धांगिनी, या 9 कोटी लेकरांचा सांभाळ करण्यासाठी. साहेब अहो करू नका हो, कारण रमाईचं गीत ऐकता ऐकता कोणाचे डोळे लागाले हा तुम्हाला सांगतो. कोणाचे डोळे लागाले सांगा बरं, हातावरी करा बरं. कोणाचे लग्न झाले हातावरी करा मला. कोणाचे डोळे लग्न झाले हातावरी करा मला. डोळे कोणाकोणा झोप आली त्याला हातावरी करा, आणि कोणाकोणा झोपे लागली त्याची हातावरी करा बरं. माय 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 म्हणजे ही गोष्ट मला पक्की कळली की सगळ्याला झोप यायली. अरे ती त्यागमूर्ती माता रमाई, त्या त्यागमूर्ती माता रमाईच्या पुण्याने आज आम्ही स्वाभिमानाचं जीवन जगतो. कारण गुणवान रमा ती शिलाची खान होती, गुणवान रमा ती शिलाची खान होती. माय माय इकडं फाय माय मायाकड शब्द ऐका. गुणवान रमाती शिलाची खान होती, भीमरायाला शोभेल अशी गोरी पान होती. त्या हरणीच्या कष्टाला जणू सीमाच नव्हती, कारण बॅरिस्टर भीमरायाच्या संसाराची शान होती. आणि ती रमाई बोलते काय करू नका हो, करू नका वो चिंता माझी, बुकावर भूक शिकाव, बुकावर भूक शिकाव, बुकावर भूक शिकाव. साहेब करू नका हो चिंता माझी, बुकावर भूक तुम्ही शिकाव. सांभाळते मी ह्या लेकरांना, अहो सांभाळते मी ह्या लेकरांना. साहेब मोठ तुम्ही व्हाव, साहेब मोठ तुम्ही व्हाव, साहेब मोठ तुम्ही व्हाव. तुमच्या विना या दिन दुबळ्या
साहेब अहो साहेब अहो खूप शिकाव जीवाला जपाव खूप शिकाव जीवाला जपाव बोल भीमाल रमाई खूप शिकाव जीवाला जपाव बोल भीमाला रमाई खूप शिकाव जीवाला जपाव बोल भीमाला रमाई बोल भीमाला रमाई बोल भीमाला रमाई। आदरणीय मेरे उस्ताद मनोज राजा गोसावी यांचा एक आकडा आहे, आठवण आली मला। क्या बात आहे, वा वा। महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कवी गायक राष्ट्रीय प्रबोधनकार माझा मोठा भाऊ संतोष भाऊ थोरात, संतोष भाऊ थोरात यांच्याकडून सुद्धा या गीतावर 100 रुपयाची भेट आहे। धन्यवाद, थँक्यू। कष्टाने रमाईच्या कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली पण ह्या झोपडीत गरीबांच्या तवा कुठे चूल पेटली गरीबाच्या दुःखाची झोपडीत गरीबाच्या तवा कुठे चूल पेटली कष्टाने रमाईच्या कष्टाने रमाईच्या दुःखाची नदी आटली झोपडीत गरीबांच्या तवा कुठे चूल पेटली झोपडीत गरीबांच्या तवा कुठे चूल पेटली झोपडीत गरीबाच्या तवा कुठे चूल पेटली। कारण गीताचा शेवट करतोय। आदरणीय ललकार बाबू वानखडे लिहितात, दादा माझं रेकॉर्ड गीत आहे माता रमाईचा विषय। कारण येणाऱ्या 7 तारखेला त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती आहे। तमाम महाराष्ट्राची या भारतामध्ये माता रमाईची जयंती साजरी होते आणि तमाम कलावंतांना सुद्धा कार्यक्रम असतात। सर्व कलावंतांना कार्यक्रम आहे, सतत कार्यक्रम चालू असतात। पण भीमाच्या विद्वतेची सार रमाई होती। ऐसी लाइन दे रहा हूं जिंदगी सवर जाएगी। वाजवना बे वाजवना नांदेड है बापू उगन हवं माय यायला कळना झालं बघा या वाजविणाऱ्याला। हे बँजोला जरा परेशान आहे। मयाकडे आलं मी गाणं म्हणायला आलो ते मयाकडेच फायला मयाकडेच फायला कुठं मला डोळा मारायला की पक्की नेवानाचं बापू ए मामा इकडे व्हाय की त्याच्याकडे फाऊ द्या मला। कसं होय भीमाच्या विद्वतेची सार रमाई होती भीमाच्या घरट्याचे दार रमाई होती भीमाच्या विद्वतेची सार रमाई होती भीमाच्या घरट्याचे दार रमाई होती लढली ती काल अन्याया विरुद्ध त्या ज्ञानाच्या तलवारीची धार रमाई होती
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक ज्यांनी माझा पुसद या ठिकाणी तिरंगी मुकाबला होता, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका धम्मदीक्षा वाहळे, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका आमच्या आत्या सुषमा देवी आणि मी स्वतः विकास राजा गायकवाड, त्या ठिकाणी माझं गीत आदरणीय मनोज राजा गोसावी यांचं सादर केलेलं होतं। त्या ठिकाणी आदरणीय आमचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध तबला वादक ज्यांनी मी लहानपणापासून त्यांना ओळखतो, सोनू दादा गर्डे, क्या बात आहे, एकदा त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा। हाय 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 हाय, उगन हवं माय झाकीर हुसेन आहे वो उधर बघा, झाकीर हुसेन। ला 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 आता बघा, सध्याच्या काळामध्ये सांगायचं म्हणलं तर, कारण आम्ही बाबासाहेबासाठी, माता रमाईसाठी, महापुरुषासाठी आम्ही जगत नाही, आयुष्य घालू शकत नाही। मी मही बायको, महे लेकर, मही माय, महा बाप, समाज गेला चुलीत, काय घेणं देण नाही। जगा बाबासाहेबासाठी, माता रमाईसाठीच आहे। पण जगा बाबासाहेबासाठी, पण आमच्या समाजामधले काही माणसं असे माय बस, माय खाली, माय बस, येते पहाया पडतो आता, बस बस माय बस, माय रमाईचं गाणं चालू आहे, त्याकडून काय कमळातून पैसे काढायला काय? मी बी निशा धोंगडेचा भाऊ छोटा, उगान हवा माय। आमच्या समाजातील समाजातले काही आमचे माणसं दादा काय म्हणतात, आता माझं तर म्हणणं असे की जगा बाबासाहेबासाठी, महापुरुषासाठी जगाना रे, पण आमच्या समाजातले असे माणसं आहेत, असे म्हणतात जन्मलो मैं ह्या बायकोसाठी, काय म्हणतात, जन्मलो मैं ह्या बायकोसाठी, मरणार मात्र मी मेहुणीसाठी। अबे गवशीच्या मरणा बाबासाहेबासाठी, बघल्या काय म्हणतात, जन्मलो मैं ह्या बायकोसाठी, जन्मलो मैं ह्या बायकोसाठी, मरणार मात्र मी मेहुणीसाठी। बरं वाटाली की साऊंड आले भाऊ, तुम्हाला का झोप आली काय? एकदा आमच्या साऊंड वाले भाऊ साठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। चला मायला नेमशीना सगळ्या साऊंड वाल्यासाठी, वाजवण्यासाठी, घ्यायच्यासाठी टाळ्या वाजवा। मला सांगा की तुम्ही काय तालीम आहे की नाही? पण जगा बाबासाहेबासाठी, जन्मलो मैं ह्या बायकोसाठी म्हणतात आणि मरणार मैं ह्या मेहुणीसाठी। अबे गवशीच्या सांगा ना बी, ला 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 ला। जास्त वेळ घेणार नाही, शेवट करतो गीताचा। या गीताचे कवी आदरणीय ललकार बाबू वानकडे लिहितात काय, आणि माता रमाई बोलतात, साहेब अहो साहेब, लाभो आयुष्य, लाभो आयुष्य, लाभो आयुष्य साहेब तुम्हा, लाभो आयुष्य साहेब तुम्हा, लाभो आयुष्य साहेब तुम्हा, लाभो आयुष्य साहेब तुम्हा। एकदा बाबासाहेबांना माता रमाई म्हणतात, साहेब माझं आयुष्य तुम्हाला लागावं, माझं आयुष्य तुम्हाला लाभावं, कारण मी सौभाग्यवती राहते, माझं कुंकू टिकून राहतं। बघा आताची माई माऊली म्हणते का, अरे तिकडच मरून पडणार, येताना ह्यासाठी क्विंटल भर घेऊन ये ना। अबे
त्या त्यागमूर्ती माता रमाने काय त्याग केला बाबासाहेबांसाठी, आणि ती माता रमाई म्हणते लभो आयुष्य साहेब तुम उरलेले हे माझे, लभो आयुष्य साहेब तुम उरलेले हे माझे, उरलेले हे माझे, उरलेले माझे, उरलेले माझे. कोटी कुळांचा या कोटी कुळांचा उद्धार करण्या, उधार करण्या, कोटी कुळांचा उधार करण्या, कोटी कुळांचा उद्धार करण्या, या कोटी कुळांचा उद्धार करण्या तुम्ही दलित जनांचे राजे, दलित जनाचे राजे, दलित जनाचे राजे. ललकर गाई आई रमाई, ललकार गाई आई रमाई, ललकार गाई आई रमाई, ललकर गाई आई रमाई, तुझी कोणी होणार नाही. ललकार गाई आई रमाई, तुझी कोणी होणार नाही. पण साहेब अहो खूप शिकाव, जीवाला जपाव, खूप शिकाव, जीवाला जपाव, ओले भीमाला रमाई, बोले विमाल रमाई, बोले विमाल रमाई, बोले विमाल रमाई, बोले विमाल रमाई. सुटबुट कोट आणि गळ्याला टाई, कोट आणि गळ्याला टाळे, सुटबुट कोट आणि गळ्याला टाळे, सुटबुट कोट आणि यायला गाणं पटलं बघा सोनू दादा. माय तुमचे पाय दाखवा फक्त. धन्यवाद काकू. सुलोचना ताई जळबा नरवाडे राहणार चुंचेकर यांच्याकडून मला आशीर्वाद होती. लाख मुलाची भेट, 100 रुपयाची भेट. सर्वांनी टाळ्या वाजवा. माय वाजवा वाजवा. पैसे कोणी देऊ नका, वाजवा. एवढ्यानं जर 100 100 100 100 दिले तर मला काय मामूली पैसे होतात का इथं? पण देणार तुम्ही, देणार तर देणार. राहू द्या. इथं मेलो समजा, आता गाणं म्हणून पडलो तरी तुम्ही रुपये देणार काढून. राहू द्या. ला ला ला. कुमारी माही महेंद्र नरवाडे यांच्याकडून या गीतावर 100 रुपयाची भेट. सर्वांनी टाळ्या वाजवा. आणि ज्यांच्याकडे इमानदारचा बाबासाहेबा शपथ माता रमाई शपथ घेऊन सांगतोय, ज्याच्याकडे कमळामध्ये पैसे असतील सगळ्यांनी इकडे मुकाट्यानं करून इकडे मुकाट्यानं आमच्या मामाकडे द्या. ह्या मामाकडे द्या. मामा भाई इमानदारचा घेऊन सांगतो, नाहीतर बघा अवघड होऊन जाईल. ला ला ला. सुटबुट कोट आणि गळ्याला टाई, ज्याचा रुबाब राजेशाही, ज्याचा रुबाब राजेशाही, प्रखान पंडित भीमा आंबेडकर परदेशाला जाई जाई. अहो खूप शिकाव, जीवाला जपाव, अहो खूप शिकाव, जीवाला जपाव,
बोले भीमाला रमाई ओ बोले भीमाला रमाई ओ भीमाला रमाई भीमाला रमाई भीमाला रमाई बोले भीमाला रमाई। जय भीम, धन्यवाद।